महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे 28 जानेवारी रोजी विमान अपघातात निधन झाले आहे. बुधवारी सकाळी बारामती येथे त्यांचे विमान कोसळले. बारामती विमानतळावर लँडिंग दरम्यान हा अपघात झाला. या विमानात त्यांच्यासोबत असलेले त्यांचे वैयक्तिक सहाय्यक, सुरक्षा कर्मचारी आणि विमान कर्मचाऱ्यांचाही मृत्यू झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार पंचायत समिती निवडणुकीसाठी जाहीर सभेला संबोधित करण्यासाठी बारामतीला जात होते. महाराष्ट्र हवाई वाहतूक विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार विमान लँडिंगसाठी बारामती विमानतळाजवळ येत होते. सुरुवातीला पायलटला धावपट्टी स्पष्ट दिसत नव्हती. त्यांनी विमान जास्त उंचीवर नेले आणि अहवालानुसार त्यावेळी दृश्यमानता सुमारे 2000 मीटर होती. विमान लँडिंगचा पहिला प्रयत्न अयशस्वी झाल्यानंतर बारामतीच्या धावपट्टी 11 वर उतरण्याचा दुसरा प्रयत्न करण्यात आला. या दरम्यान विमान धावपट्टीवरून घसरले आणि क्रॅश झाले. त्यानंतर लगेच त्या विमानाला आग लागली आणि लँडिंग दरम्यान पायलटने कोणतीही आपत्कालीन सिग्नल दिले नाहीत अशी ही माहिती पुढे आली आहे. अजित पवार यांच्या मृत्यूची माहिती सर्वत्र पसरतात अख्ख्या महाराष्ट्रात शोक संवेदना व्यक्त केल्या जात आहे. याच दरम्यान राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 3 दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे आणि राज्यात 3 दिवसाचा दुखवटा जाहीर करून त्यांनी शोक संवेदना व्यक्त करत कधीही भरून न निघणारे नुकसान महाराष्ट्राचे झाले अशा प्रकारे आपल्या संवेदना व्यक्त केल्या आहेत. राष्ट्रवादीचे नेते म्हणून ओळखले जाणारे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची रोखठोक भूमिका हे अख्ख्या महाराष्ट्राला ओळखीची होती. महिलांसाठी राबवलेली लाडकी बहीण योजना असेल किंवा अनेक महत्त्वपूर्ण निर्णय अजित पवार यांनी घेतले आहे. लोकशाहीला पोषक असणारं व्यक्तिमत्व अजित पवार यांच्या निधनाने महाराष्ट्रासह देशातील प्रमुख नेत्यांनी शोक संवेदना व्यक्त केले असून कार्यकर्ते दादा दादा करत धाय मोकळे होऊन रडत आहेत आणि त्यांच्या प्रति शोक संवेदना व्यक्त करत आहे. अजितदादाचं असं एकाएकी जाणं हा सगळ्यांसाठी, अख्ख्या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी एक खूप मोठी धक्कादायक घटना आहे. अजितदादा एक करारी, अतिशय डिसिप्लिन, लोकांमध्ये राहणारा, लोकांची कामं सतत करणारा, सकाळी उठून स्वतः नियमबद्ध राहणारा आणि सगळ्यांनाही नियमामध्ये ठेवणारी अशी एक व्यक्ती आज असा एक मोठा नेता आपल्यामधनं हरवून गेलेला आहे. या म्हणजे शब्द कमी पडतायत. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली या ठिकाणी वाहते.